स्मार्ट सिटीचं काम चालू आहे आणि तिथं जे सिव्हिल हॉस्पिटलच्या रोडवर चुकीचं काम केल्यामुळे आज पहाटे जवळजवळ ओढा वाहिल्यासारखं पाणी गेलेलं आहे आणि ते पाणी आमच्या शेजारच्या महामुनींच्या घरी, माझ्या घरी आतमध्ये सगळं पाणी घुसून आता आत्ताही 3-3.5 फूट पाणी सध्या आहे. पहाटे 5ला हे सगळं घडलं. नंतर धनशेट्टी साहेब आरोग्य अभियंता त्यांना मी फोन केल्यानंतर त्यांनी स्मार्ट सिटीचं नंबर दिला आणि ते डंके साहेबांनी फोन केला. इथले ते बिराजदार साहेबांनी फोन केला. ते म्हणाले एवढं पहाटे कोण येणार? ही पद्धत नाही आहे बोलण्याची. काहीतरी करून मी पाहतो हे न करता उलट मला या पद्धतीने उत्तर दिलं. ही योग्य नागरिकांची अजून किती हाल आहे. 4 महिने झालं आमच्या पत्रकार नगरचं सर्व रस्ता उखडून ठेवलेला आहे. तो कधी अजूनही तो दुरुस्त केलेला नाही. तर लवकरात लवकर महानगरपालिके स्मार्ट सिटीच्या लोकांनी ह्या गोष्टी दुरुस्त कराव्यात आणि दुसरं नागरिकाला त्रास न होईल याची दक्षता घ्यावी. मी भारत विठ्ठल सिंग मिडरवाले, नगर सेवक प्रभाग क्रमांक 17. आज मी ज्या ठिकाणी थांबलो आहे या ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या लाईनीचे जोडकाम चालू आहे. परंतु ही कामे चालू असताना ज्या पद्धतीची काळजी घ्यायला हवी होती त्या पद्धतीची काळजी घेतलं नसल्याचे या ठिकाणी दिसून आलं. या ठिकाणी गेली 4 ते 5 दिवस जोडकाम घेण्यात आलं. विविध ठिकाणी वालं बसवण्याचं काम चालू आहे. परंतु हे काम करताना काळजी न घेतल्याने आज लोधी गल्ली परिसर, आदर्शनगर, पत्रकारनगर परिसरातला पाणी पुरवठा होता. व्यवस्थितरित्या जोडकाम न घेतल्यामुळे या ठिकाणी 12 इंची व 18 इंची लाईनचा जोडकाम झाला होता. अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं नसेल किंवा या स्मार्ट सिटी अंतर्गत कॉन्ट्रॅक्टरनी काम चालू केलंय. मला वाटतं ते देखील माणसं नॉन टेक्निकल असावीत. एवढ्या मोठ्या लाईनीचं जोडकाम निष्काळजीपणाने केल्याचं या ठिकाणी दिसतं. कमीत कमी 1 फूट लाईन ही सटकून लाखो लिटर पाणी या ठिकाणी पहाटे 5 वाजता वाया गेल्याचं दिसतं. या ठिकाणच्या नागरिकांशी मी बोललो असता धोधो ज्या पद्धतीने पूर आल्यावर नदीचा जसा पाण्याचा आवाज येतो तशा पद्धतीचा आवाज, खळखळ आवाज करत पत्रकार नगर, आदर्शनगरमधील काही घरांमध्ये 3-3 फूट पाणी साचलं व पाणी शिरलं. अचानक पहाटे 5ला या अशा पद्धतीचा आवाज करत पाणी शिरल्याने ह्या ठिकाणचे नागरिक घाबरून घराबाहेर येऊन पाहिलं असता या ठिकाणी धोधो पाणी वाहायलाचं त्यांना दिसलं. परंतु अशा पद्धतीची जर कामं या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने किंवा आपल्या स्मार्ट सिटी अंतर्गत होत असतील, अशा निष्काळजीपणाची कामं होत असतील तर सोलापूर शहराला आपण स्मार्ट सिटीकडे ज्या पद्धतीने नेत आहोत हे अत्यंत चुकीचं व निर्दयी बाब आहे. स्मार्ट सिटीची जी कामं चालू आहेत अशाच पद्धतीचे ड्रेनेजच्या कामाच्या बद्दल आम्ही मागच्या वेळेस बोललो होतो. आता देखील ह्या पाण्यामुळे देखील खालच्या आदर्शनगर, अश्विनी हॉस्पिटल परिसरामध्ये ड्रेनेज पहाटेपासून चोकअप झाले व ड्रेनेजचं देखील पाणी वाया जात आहे. लाखो लिटर पाणी या ठिकाणी महानगरपालिकेचं वाया गेलं. 3 दिवसाआड पाणी पुरवठा असताना देखील या ठिकाणी शहराचा पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसल्या कारणाने नागरिकांमधून वरड येत आहे. परंतु अशा पद्धतीची जर कामे केली, लाखो लिटर पाणी जर वाया जात असेल, ज्या अधिकाऱ्यांनी व ज्या कॉन्ट्रॅक्टरनी अशा पद्धतीचं चुकीचं काम केलं त्यांच्यावर कारवाई अशी मागणी मी या ठिकाणी